हरी कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जने प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव, काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, देवाधी देवा देवाधी देवा जगत परेशी स्वभाव माझी वाणी तुझे वर्ण गुण राम, माझी वाणी तुझे वर्ण गुण राम, अजने प्रेम काही कळा, देवादी देवा वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं, वंदे वन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पतिं, वंदे सूर्यशशाङ्कवन्निनयनं, वंदे मुकुंद प्रियं, वंदे भक्तजनाश्रयं च वरदं, वंदे शिवं शङ्करं, जयति जगति मायां यस्य कायां धवस्ते, वचन रचनमेकं केवलं चाकलय्य, ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवं, सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि, महायोगपीठे तटे भीमरत्या, वरवरं नरिकाय दातुमुनिन्द्रैः, समागत्य समानन्दकन्दं, परवरं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारो सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंजे जयाचे न्याठवे शब्द सृष्टी अंगवे
सारस्वतागवे जिव्हेशी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुणे रसभूती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरविती कुण हाताकडे संपूर्ण तत्वे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊन ठाय तेवढे भाग्य होय उमेशासी ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा संख्येच्या बाबतीत मोठी संख्या आहे. असो कंठी धरिला कृष्णमणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्तानं हा 10व्या वर्षाचा सप्ताह असं वाटतंय. किती वर्ष झाले प्राणप्रतिष्ठा सप्ताह? किती वर्षाचा आहे? हा 10व वर्षाचा आहे. मागच्या काळामध्ये काही कोरोनाच्या काळामध्ये काही गोष्टी आडव्या आल्यात आपल्याला, पण तेवढं काही मनावर घेतलं नाही. आपली सेवा अखंड ठेवली आपण चालू. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे. सगळी तज्ञ मंडळी, संगीत विशारद मंडळी आपल्याला लाभलेली आहे आणि म्हणून आपल्या कार्यक्रमाचं अतिशय सौंदर्य आणि स्वरूप पाहायला मिळते. विठ्ठल अभंगामधून तुकोबाराय कार्याचा विषय आपल्या पुढे ठेवतात. कार्याची सेवा ही अतिशय महत्वाची आहे. 7 दिवसामध्ये कीर्तनकारांनी इतर विषय घ्यायला हरकत नाही, पण कार्याच्या दिवशी गोकुळाचा विषय घ्यावा लागतो आणि म्हणून कीर्तनकाराला तो एक प्रकाराचा दंडक आहे, संप्रदायाचा नियम आहे. तुकोबाराय आपल्या नित्यक्रमानं भंडाऱ्या डोंगरावर भजनाला बसले आहेत. हातामध्ये वीणा आहे, चिपळ्या आहेत. अतिशय तुकोबाराय तल्लीन झालेले आहेत, आपल्या चिंतनामध्ये तल्लीन झाले. प्रत्येक माणसानं आपलं वैयक्तिक साधन अतिशय जीवभावानं केलं पाहिजे. वैयक्तिक साधन म्हणतो बरं का, हे आपलं सामुदायिक साधन आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. हा तसं तर तुकोबाराय म्हणतात, मृदंगाला काय करायचंय? लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती ताळ घोष. लावणी मृदंग श्रुती ताळ घोष. देव ब्रह्मरस आवडी आवडी
मृदंग लावून श्रुती टाळ घोष. टाळ घोष. आता विज्ञानानं मान्य केलं की टाळाचा स्वर हा अतिशय मृदू असतो आणि मृदंगाचा स्वर हे मृदू असतो. इतर वाद्यही आमच्या भारतीय वाद्य या कलेमध्ये पाहायला मिळतात. इतरही वाद्य आहेत. आता काही ठिकाणी ते बारीचा एक कार्यक्रम असतो. बारी. हा, तुमच्या गावात आहे का बारी आहे का? ते बारीचा एक कार्यक्रम हा बा चांगला आहे. ते आमच्या पूर्वजानं ते याही वाद्यावर आपलं जे काही भक्तिभाव अंतःकरण आहे ते प्रगट केलं. मला माझ्या लहानपणामध्ये आठवत आहे. हंडा असायचा, हंड्यावर घागर ठेवायचे आणि एक हातात ती कडी असायची. त्या कडीवर त्या कडीनं त्या ताटावर वाजवायचं आणि थाप मारून ते तो नादच आहे. तो वाद्याचा एक प्रकाराचा स्वर आहे आणि त्याच्यामध्ये तल्लीन व्हायचे, अतिशय तल्लीन व्हायचे. ओघानं काळाच्या ओघामध्ये काही काही बदल होत असतो, पण आमच्या वारकरी संप्रदायानं इतर वाद्याला न स्वीकारता टाळाला आणि मृदंगाला स्वीकारलं, विण्यानं स्वीकारलं. महाराज याच्या पाठीमागं खूप मोठी उदात्त भावना आहे. आपण त्या गोष्टीला जाणणार नाहीत, पण जे त्याच्यामध्ये तज्ञ लोक आहेत, जे अति उच्च शिखरावर जे पोहोचलेले त्यांनी या गोष्टीला काय केलेलं आहे, महत्व दिलेलं आहे. म्हणून घरात टाळ वाजला पाहिजे. इंगळे महाराज कोणाच्या घरात वाजला पाहिजे? वारकऱ्याच्या. वारकऱ्याच्या घरात टाळ वाजला पाहिजे. आणि टाळ वाजत तरीच वारकरी. ज्याच्या घरात टाळ वाजत नाही बर का, आमच्या अनेक संतांचं असं म्हणणं आहे, वैष्णवाच्या घरी वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ, सदा जन जन ते टाळ, सदा जन जन ते टाळ. हो वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन ते टाळ, सदा जन जन सदा वैष्णवा घरी, वैष्णवाच्या घरी. आपण वैष्णव आहात का? आपलं घर वैष्णव आहे का? आपलं घर जर वैष्णव असेल तर आपल्या घरात टाळ वाजणं अनिवार्य आहे. टाळ वाजलाच पाहिजे. बऱ्याच काळापासून मला पाहायला मिळतंय, काही काही घरी मी अनेक वर्षापासून जातो, महाराज सकाळी काकडं म्हणायची पद्धत आहे काही घरामध्ये, आजही पद्धत आहे. ज्या घरामध्ये पूर्वज आमचे वाडवडील काकडं म्हणत होते त्या घराची जरा दशा पहा कशी आहे, त्या घरातली मंडळी कशी आहे, त्याचा परिणाम घरातल्या पिढीवर कसा होतो हेही पहा. आणि म्हणून घरात टाळ वाजला पाहिजे. वैष्णवाच्या घरी टाळ वाजला पाहिजे. पण आज दुर्दैव असं आहे की जे वैष्णव म्हणून घेतात त्यांच्या घरी भांड्याचा आवाज होतोय. भांड्याचा आवाज कळतंय का पोरो? भांडे फेकाफेकी, हाणाहाणी. हो हे आवाज आपल्याला नको आहेत. आपण जर वैष्णव असाल तर आपल्याला अशा भांड्याचा आवाज न करता टाळाचा आवाज केला पाहिजे. माझ्या इथं माता भगिनी बसल्या आहेत, माझी हात जोडून विनंती आहे, आपण भाग्यवान आहेत. आपल्याला नामदेवरायासारखे संत लाभले, आपल्या परिसरामध्ये त्यांचं जन्मस्थळ आहे. आपण भाग्यवान आहेत. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय सारखे संत लाभले. आणि म्हणून घरात लेकरू जन्मल्या बरोबर त्याच्या कानावर टाळाचा आवाज जर दिला तर त्याचाही परिणाम आम्हाला खूप पाहायला मिळालेला आहे. टाळाचा आवाज घरामध्ये भजन करता करता जर लेकराचा जन्म झाला असेल तर भाग्यवान ते लेकरू आहे. ऐक जन्मल्या बरोबर भजन ऐकते, जन्मल्या बरोबर. नाही ते काही घरात लेकर जन्मल्या बरोबर भांडणं ऐकतात. जन्मल्यावर जर भांडण, महाराज इतर संप्रदायामध्ये पहा तुम्ही, इतर धर्मामध्ये जन्मल्याबरोबर त्या लेकराला बीज मंत्र दिला जातो.
काल परवा हरिद्वारच्या महाराज लोकांची माझी बैठक झाली. त्या बैठकीत ऐकायला मिळालं प्रत्येक घरामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे. जन्मल्याबरोबर लेकराच्या कानामध्ये ओमचा उच्चार करा. ओमचा आदी बीज आहे. ओम हे आदी बीज आहे. ओमचा उच्चार करा त्या लेकरामध्ये. आता ज्या माता असतात त्या सुज्ञ असल्या पाहिजे आणि म्हणून आवाजाचा विषय चालला. तुकोबारा आहे आपल्या चिपळ्याच्या आणि मृदंग आपल्या विण्याच्या स्वरामध्ये तल्लीन झाले. आणि तुकोबारा यांना काय झालं महाराज गोकुळ आठवलं. गोकुळ आठवलं. गोकुळातला आता सर्व परिसर आठवला आणि तुकोबाराय म्हणतात काय सांगू गोकुळेच्या ते सर्वच वातावरण तुकोबाराय पुढे उभं राहिलेलं आहे. अनेक गायी दिसत आहेत. अनेक गोपाळ दिसत आहेत. यमुनेचा किनारा दिसतोय आणि त्या यमुनेच्या किनाऱ्यावर हे गोपाळ संगडी खेळ खेळताना दिसत आहेत. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी
समजला का खेळ? नाही समजला. आणि तुम्ही कीर्तनात आहे की मग इथं नाही समजलं तर कुठे समजणार आहे? अतिशय सुंदर. हा, ध्याने ध्याने तद्रूपता. तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर आहेत, पण दर चिंतन चाले गोकुळातलं, चिंतन चांगलं यमुना किनाऱ्यावरचं, चिंतन चाललं वाळवंटातलं. आणि म्हणून माणूस जागतेने जव अशी जे, जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेऊ देखिजे, तेची स्वप्न. ज्ञानोबाराय म्हणतात, जागतेने जव आशी जे. ज्या वेळेला माणूस जागेपणामध्ये असतो तो कोणत्या चिंतनात असतो बरं का? गृहस्थी माणसाचं आणि साधू पुरुषाचं लक्षण सांगताना असं सांगितलं, साधू पुरुष हा फिरत असतो, संन्याशाने फिरलं पाहिजे. संन्याशाने मठ बांधून थांबलं न पाहिजे, संन्याशाने फिरलं पाहिजे. हा, कारण संन्यासी जीवन हे त्यागच आहे. आणि म्हणून तो त्याग त्यांच्या जीवनात असल्यामुळं त्यांनी प्रवास केला पाहिजे. पाणी वाहिलं पाहिजे. पाणी जर वाहिलं तर ते निर्मळ असते. पाणी एका जागेवर थांबलं की त्या पाण्यामध्ये जंतू होत असतात, वास येत असतो बरं का. जरा मुद्दाम दृष्टांत द्यायलो, साधू हा पानी बहता भला और साधू घूमता भला. हाँ, साधू घूमता भला. बरेच मी महापुरुष पाहिले की ज्यांच्या जीवनामध्ये प्रवास, आता सध्या प्रवास चालू आहे आद्य शंकराचार्यांचा. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य सध्या पायी फिरत आहेत. आपल्या फेसबुकवर या कार्यक्रमाच्यामध्ये दाखवायला, युट्यूबवर यालेत कार्यक्रम. कशासाठी? गाईला राष्ट्रमाता घोषित करा. सध्या निवडणुकीचा आता आचारसंहिता लागलेली आहे आणि म्हणून मुद्दाम एक ताकद म्हणून या देशामध्ये धर्माचे उच्च शिखरावर बसणारे शंकराचार्य आहेत. चारही दिशेला 4 जगद्गुरु पीठ आहेत. ते एका पीठाचे शंकराचार्य काही भक्त लोकांना सोबत घेऊन सध्या दिल्लीकडे प्रवास करत आहेत. ते गोवर्धनाहून काल प्रवास त्यांचा पुढे चाललेला आहे. त्या प्रवासामध्ये ते कशामुळे फिरतायत? फक्त जगाला जाग करण्याकरता. कारण जग जोगी जोगी जाग जाग बोलते. जे हे असतात, तुम्ही जाग कशासाठी जाग करायचंय? बुडत हे जग न देखावे डोळा, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया. बुडत हे जग न देखवे डोळा, ते पाहवत नाही त्यांना. आणि म्हणून त्यांचा जीवनाचा, कारण ते समर्पित जीवन आहेत. आता गावकरी 7 दिवसासाठी समर्पित होते सप्ताहामध्ये, है की नाही? मी विचारलं आमच्या कैलास भाऊला, मला आता घ्यायला आले होते, मला ज्ञानेश्वरी पारायणाला किती माणसं बसले? कैलासला विचारलं, ज्ञानेश्वरी पारायणाला किती बसले? म्हणजे पोरं बसले, पोरं. मला बाय संख्या तर सांगता येईल नाही. म्हणजे 9-10 बसले, 9-10 पोरं. शिंदगी गावातले 9-10 पोरं ज्ञानेश्वरी पारायण बसावेत. एवढ्या वर्षाच्या सप्त्याचं फळ हेच का आपलं? एवढे वर्ष सप्ते करून आपल्याला आपल्या घरातला मुलगा, एखादा प्रतिनिधी त्या वाग्यज्ञामध्ये देऊ शकत नाहीत आपण? ज्ञानेश्वरीच्या पारायणाला तुम्ही काय सामान्य समजलं? ज्ञानेश्वरी म्हणजे तुम्ही काय सामान्य समजली? अरे ज्या ज्ञानेश्वरीसाठी
महाराज काय सांगाव, हा आमच्या जनाबाई म्हणतात वाचील जो कोणी आणि जनी त्याशी, मग जनाबाई सारख्या माता जर त्याला लोटांगण घालतात, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही महाराज, जगाच्या पाठीवर एक तरी भूमी अनुभवावी, एक तरी भूमी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आहे. त्या ग्रंथासारखं श्रेष्ठत्व इतर ग्रंथाला नाहीये महाराज. आणि म्हणून काय मिळत नाही ज्ञानेश्वरी पारायणाला, काय मिळत नाही महाराज. ज्ञानेश्वरी अबाल सुबोधे, ओवीचे ने प्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे, अक्षरे गुंथली. ते अक्षर ब्रह्मरसानं भरले, ब्रह्मरसानं. इथं माता भगिनी ऐका जरा, ज्ञानेश्वरी आपण जर मुखोद्गत गेली त्याचा परिणाम काय होतो. मी नारदाच्या गादीवर बोलतोय, गजानन महाराजाच्या साक्षीनं, हनुमंतरायाच्या साक्षीनं बोलतो. काल परवा मला एक माहिती मिळाली, 7 वर्षाचा मुलगा संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. 7 वर्षाचा मुलगा. नवल वाटतं की नाही बरं काय, नवल वाटतंय. मग त्या मुलाच्या बाबतीत लोक विचारपूस करू लागले की बा मुलाला, 7 वर्षाच्या मुलाला ज्ञानेश्वरी कंठ असतं कस काय, नवल आहे. मग त्याच्या आई वडिलांना भेटले, त्या आई वडिलांना विचारलं की तुम्ही मुलाला 7 वर्षातच ज्ञानेश्वरी मुखोद्गत कस काय. म्हणजे बाबा त्याच्या आईला विचारा. मग त्या आईला विचारलं तर आई म्हणली, महाराज काय सांगावं, हा मुलगा ज्या वेळेला माझ्या उदरामध्ये होता त्यावेळेला तर मी पारायण केलेच केले, पण माझ्या जीवनात ज्ञानेश्वरीचे 108 पारायण झाले. ज्ञानेश्वरीचे 108 पारायण करणारी माता, तिच्या पोटी महाराज बालक नाही का ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणार. कारण ज्ञानेश्वरी तिच्या रोमारोमामध्ये आहे. जर मातेच्या रोमामध्ये ज्ञानेश्वरी जर असेल तर ती बालकाच्या रोमामध्ये येणार. महाराज आमच्या माता हा भारतीय माता आहेत. ऋषीमुनीला जन्म देणाऱ्या माता आहेत, साधू संतांना जन्म देणाऱ्या माता आहेत, वंदनीय माता आहेत आमच्या. आणि म्हणूनच या ठिकाणी असे बालक या जगाला पाहिजेत की ज्या बालकांच्या बालपणामध्येच त्यांच्यामध्ये ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठती वाघभुवनी, जयाचे का वदनी ब्रह्मशाळा. वदनात ब्रह्मशाळा आहे महाराज. मला आता बोलणं मला बरोबर नाही वाटणार, पण आमच्या भजनाच्याही मुखात ब्रह्मशाळा नाही राहिली. आमच्या भजनाच्या मुखात हरिपाठ राहिला नाही. आमच्या भजनाच्या मुखात नाटाचे अभंग नाहीत. आता एखादा जर कीर्तन करायला अभंग घेतला तर गुगल महाराज पुढे येतात. गुगल महाराज आवडतो लगे. सुविधा दिली, विज्ञानानं सुविधा दिली, चांगली आहे. पण महाराज हे शेवटी आपल्याला अंतकाळात नाही कामी येणार. अंतकाळात कामी तेच येईल ज्या वेळेला आपल्या मुखाचा त्याचा हे असेल त्यावेळेला. आणि म्हणून महाराज जयाचे का वदनी ब्रह्मशाळा, ज्याच्या वदनामध्ये ब्रह्मशाळा आहे, ज्याच्या वदनामध्ये भगवत भाव आहे, अशी मंडळी तुकोबारायांच्या पुढे येऊ लागली. आणि तुकोबाराय म्हणतात की खरोखरच आम्ही भाग्यवान आहेत. अभंगाचा उपक्रम आणि अभंगाचा उपसंहार जर आपण जर पाहिला तर एक वाक्यता असते. या अभंगामध्ये तुकोबारायाचं चिंतन आपल्याला मांडायचंय. पण अभंगापासून, कोणत्या अभंगापासून कोणत्या चरणापासून मांडायचंय, थोडस लक्ष देऊन ऐका, थोडं लक्ष देऊन ऐका. अरे पोरो काय चालेल तुमचं, सरळ बसा, सरळ बसा. विठ्ठल पुंडलिक वरदाय
कार्य काय आहे, आम्ही काय करू, असं तुकोबारायांचे अभंगामध्ये चिंतन आहे. प्रत्येक माणसानं स्वतःचा विचार कधी कधी केला पाहिजे. सकाळी 4 वाजता जो माणूस उठत असतो ना, तो शास्त्रानं त्याला एक वेगळी संज्ञा दिलेली आहे. शास्त्र म्हणतंय 4 वाजता जो माणूस उठत असेल नित्यने मानव, तो मानवामध्ये ऋषीतुल्य मानव आहे. ऋषीतुल्य मानव आहे. नैसर्गिक त्याला जाग येतो बर का. ज्याला नैसर्गिक जाग येतो 4 वाजता, कोणाला म्हणायचं काम नाही, अलाराम लावायचं काम नाही, काहीच नाही. जो 4 वाजता नित्य उठतो अशा माणसाला शास्त्र म्हणते तो ऋषीतुल्य आहे. दुसरा नंबर शास्त्रानं सांगितला, जे उजळता उठत असते, म्हणजे दिशा उजळलेल्या आहेत, सूर्योदय नाही झाला बर का, दिशा उजळलेल्या आहेत, काहीतरी आता फटफट दिसायलंय, थोडं थोडं दिसायलंय, अशा वेळेस जो उठत असतो तो मनुष्य संज्ञेमध्ये मनुष्य म्हणून तो मानला जातो. आणि जो सूर्योदयाच्या नंतर उठत असतो त्याला शास्त्र म्हणते तो राक्षस संज्ञेमध्ये आहे, राक्षस. आता आपला नंबर कसा ते ज्याच्या त्यानं तपासा. विठ्ठल महाराज आचार परमो धर्म, आचारानंच माणूस मोठा का. जन्मता जायते क्षुद्र संस्कारात द्विज उच्चते. संस्कारानं द्विजत्व जसं प्राप्त होतंय तसं आचरणानं माणसाला देवत्व प्राप्त होत असते. देवत्व प्राप्त होत असते. आचरण चांगलं पाहिजे, उठण्याचं वळण चांगलं पाहिजे. ज्या घरामध्ये 4 वाजता माता भगिनी उठत असतात त्या ऋषीतुल्य माता आहेत, ऋषीतुल्य माता आहेत. कोणी असो, त्यांना 4 अक्षर येऊ का न येऊ, पण नित्य नेमानं 4 वाजता उठतात. वंदन केलं पाहिजे त्या मातेला, कारण ती ऋषीतुल्य माता आहे. जी माता दिशा उजाळ त्यावेळेस उठत असती ती कमीत कमी मानवाच्या रूपानं तरी तिला वंदनीय म्हणायला पाहिजे, कारण ती मनुष्याला योग्य आहे. जी माता सूर्योदयाच्या नंतर उठत असती ती निशाचर मानल्या जाते, राक्षस मानल्या जाते. मग तिच्या पोटी काय देव जन्मतील का? माय जर राक्षसीन असेल तर तिच्या पोटी काय देव जन्मतील? भक्त प्रल्हाद नाही जन्मत. भक्त प्रल्हादाला जन्माला घालण्याकरता कयादू लागते, कयादू. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही कसे आहेत, या भूमंडळावर आम्ही कसे आहेत, तर तीन विशेषणानं वर्णन केले तुकोबारायानं अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू कामले भूमंडळी, तू कामले भूमंडळी, तू कामले भूमंडळी, तू कामले भूमंडळी,
पोरो इकडे पहा रे, इकडे पहा. आपण कोणत्या मंडळात आहे? कोणत्या मंडळात आहे आपण? भूमंडळात आहे की नाही? का स्वर्गात आहे? नाही नाही. स्वर्गवासी कधी होत असतात? स्वर्गवासी हा देह सोडल्यावर. बर का, काय माणसं पत्रिकेवर लिहितात सुंदर. बर का, आमचे अमुक अमुक स्वर्गवासी, आयुष्यभर खाऊ नये ते खाल्लं, आयुष्यावर पिऊ नये ते पिलं, करू नये ते केलं, स्वर्गवासी. इतका स्वर्ग सोपा आहे का? इतका स्वर्ग सोपा नाही, पण पद्धत आहे लिहिण्याची. आपण भूमंडळात आहे. ज्याचं जास्ती पुण्य आहे ते स्वर्गात जातो आणि ज्याची जास्ती पाप आहे तो पाताळात जातो. आपण भूमंडळात आहेत. मग आता भूमंडळात आपण असताना आपण कसे आहेत? हा, आपण तुकोबर आहे म्हणतात. हा, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे, आम्ही बळी आहेत. बर का, आता बळी तुकोबर यांना एका साधकाने विचारलं, तुम्ही बळी का आहेत? कशामुळे बळी आहेत तुम्ही? बळी होण्याला काहीतरी तुम्हाला सांगावं लागेल ना. म्हणजे आम्ही अंकित बळीयाचे पण बळी आहेत. बळ्याचे अंकित, आम्ही आम्ही बळीयाचे अंकित आहेत आणि म्हणून बळीवंत झालो. बळीया माझा पंढरीराव, हा देवाचा ही देव, त्याच्यामुळं आम्ही येत. हा, पोरं तुमच्याकडे गायी आहेत का? कोणाच्या घरी गाय आहेत? कोणाच्याच घरी नाही. नाही घरी गाय? काय घरी? मग शेळ्या आहेत, कोंबड्या? पोरं काहीच बोलूनच विचार. काय करतील त्याचे? त्याचा दोष नाही, त्याच्या मायबापाचा दोष आहे. हा, बर का, मायबापाचा दोष आहे. आपल्या घरी गाय ठेवत ना. गाय जर असेल तर गायीचं दूध प्यायला मिळतंय. येऊन पहा आमच्या गोशाळेवर छोटे छोटे वासरं सायंकाळच्या वेळेला धूम उड्या मारतात, धूम उड्या मारतात. कशामुळं? त्या अंगामध्ये सरसरी आहे. हा, अंगामध्ये बळ आहे. माईचं दूध पिणार आहेत. ज्याच्या माईचं दूध, आमच्या हनुमंताचा विषय गाऊ लागले. हनुमंतानं, हनुमंत महाबळी जाऊनाची जाळी. महाराज बळी हनुमंत कशामुळं? का बरं हनुमंत बळी का? म्हणजे त्याचं कारण तो अंजनीचा पुत्र आहे. अंजनीच्या मातेची ताकद हनुमंताला आहे. हा, खूप मोठा विषय, मी रामायणामध्ये जात नाही, पण एवढं नक्की आहे, ज्याची माय बलवान आहे ही भूमी बलवान आहे. हा, जन्म देणारी माता बलवान आहे आणि म्हणून आम्हाला त्याची या ठिकाणी आहे. आज तुकोबराय म्हणतात आम्ही बळी आहेत, हा वीर आहेत, हा गाढे आहेत, असे 3 पद वापरलेत. तुकोबरायांना विचारलं, तुम्ही बळी होण्यामध्ये, वीर होण्यामध्ये, गाढे होण्यामध्ये तुम्हाला कशाचा आधार आहे? त्याचं कारण तुकोबराय म्हणतात की आम्ही एकच काम केलं, आमच्या कंठामध्ये आम्ही कृष्ण मणी धरलेला आहे. अभंगाचं पहिलं कठी धरला कृष्ण मणी, कठी धरला कृष्ण मणी, कठी धरला कृष्ण मणी, कठी धरला कृष्ण
टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवायचा, टाळ्या वाजवा. बाबा काय गोड म्हणजे. आम्ही बळी होण्याला कारण आहे काय? कंठी धरिला कृष्णमणी. आम्ही कंठी कृष्णमणी धरलेला आहे. हा, कंठी धरलेला आहे. खूप मोठा विषय तुकोबारायांचा आहे. कारण या भूमंडळावर ज्याने कंठी कृष्णमणी धरलेला आहे तेच माणसं बली आहेत, तेच माणसं वीर आहेत. आणि बाकीचे आहेत हे बाकीचे तर धरीला ओझा असणारे आहेत बरं का. बाकीचे ते ज्यांनी धरला नाही ते पापी आहेत. हा, पापीचे अभक्त दैत्य ते मातले पापीचे अभक्त दैत्य ते मातले धरणीचे झाले पापीचे अभक्त दैत्य ते मातले धरणीचे झाले मोठे जाते धरणीचे झाले आता पापी कोण आहेत पोरं? तुमच्या गावात पापी कोणी सांगता? दाखव सारखं मला हे पापी म्हणून एखादं नाव सांगा ना. नाही माहित तुम्हाला गावात? चोपदार तुम्ही तरी सांगा. ते बीच पापी आहे म्हणाले. पापी म्हणणार हे कपडे गिपडे कशाला? कोण म्हणायचंय पापी? कोणाला म्हणायचंय पापी? त्यालाच म्हणायचंय की जो आपल्या बोलण्यानं मायबापाला पीडा देतो तो घरातला पापी आहे. जो मायबापाला पीडा देतो बोलण्यानं, जो भावाला पीडा देतो बोलण्यानं, हा, जो बहिणीला पीडा देतो भावा बोलण्यानं, जो स्वतःच्या पत्नीला पीडा देतो बोलण्यानं, तो पापी आहे. कारण शेवटी पीडा म्हणजे पापच आहे ना. हा, पीडा म्हणजे पापच आहे. हा, आज आम्ही स्वतःला पुण्यवान समजतो पण आमच्या क्रिया सगळ्या पापाच्या आहेत. स्वतःला पुण्यवान समजतो, स्वतः तीर्थयात्राही करतो, स्वतः तीर्थयात्राही करतो, स्वतःला अनेक वारकऱ्यांच्या सोबतही फिरतो आम्ही अनेक बर का. काही काही वैकुंठवासी हरिभक्ती परायण दस्तापूरकर महाराजांच्या गाडीमध्ये अनेक त्या काळामध्ये होते. पण शेवटी महाराजांच्या मनामध्ये कधी कधी त्यांना पीडा वाटायची. कारण महाराजांना जी आवडायचं ते यांना आवडत नसत. वैकुंठवासी हरिभक्ती परायण केळकर महाराज आपल्या गावात येऊन गेले. महाराजांचाही जीवन काय होतं? महाराज त्यागी जीवन होतं. धन्य आहेत असे महापुरुष की ज्यांच्या मुळे आज आपल्याला काहीतरी रस्ता मिळतो त्या वाटेनं चालण्याचा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, त्यांच्याच मार्गाने आपण जात आहोत. आणि म्हणून या भूमीला पापी लोकांचा भार होत असतो. ज्यावेळेस तिला भार होत असतो त्यावेळेस ती कोणतं रूप धारण करत असते? भूमीला जर भार झाला तिनं रूप कोणतं घेतलं बरं? हा, तिनं रूप घेतलं गाईचं. हा, वत्स रूपे पृथ्वी ब्रह्म्यापासे जाय बर का. ती पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं. गाईचं का जगाच्या पाठीवर इतर रूप नव्हते का? गाईचंच का घेतलं? याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. हा, या पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं आणि त्या ब्रह्मदेवाला म्हणती, गाय म्हणती ब्रह्मदेवाला की हे ब्रह्मदेवा मला ओझ सहन होईन, माझं ओझ उतरवा आता, मला हा भार सहन होईन. पृथ्वीला पापाचा भार सहन होत नाही. आणि म्हणून ती पृथ्वी केविल वाणी या ठिकाणी ब्रह्मदेवाला विनंती करते. ब्रह्मदेव म्हणतात की हे भूमाता, तुझी व्यथा मी ऐकली पण तुझी व्यथा मी दूर करू शकत नाही. आपण काय करू? चला क्षीरसागरावर जाऊ. आणि सगळ्यांना घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागरावर गेले. भगवंताला विनंती केली, प्रार्थना केली की देवा अशा अशा प्रकाराचा भूमंडळावर भूमातेला भार झालेला आहे. अनेक पापी पाप करून आपल्या याला हे करतायत. आणि म्हणून भगवान म्हणतात की असं आहे, कारण मला सुद्धा यायचंय. कारण पापी जे असतात ना ते सज्जनाला पीडा करत असतात. आणि म्हणून या सर्वासाठी मी आपुल्याचे नि कैवारे साकार होनी अवतरे. मी आपल्या करता साकार होऊन
कारण माझं स्वरूप निराकार आहे, मी निर्गुण आहे, निराकार आहे, पण मी साकार होऊन येतो आणि साकार रूप धारण करण्याकरता मला कोणीतरी जन्म देणारी पाहिजे. आणि म्हणून भूतलावर कोण आहे तर भूतलावर वसुदेव देवकी ह्या तप करू लागल्या. महाराज आपल्याला हा महिना कोणता आहे? हा महिना कोणता आहे? मार्च नका सांगू, मराठी सांगा. इंग्रजीचे संस्कार पडले महाराज. आम्ही काही माणसाला आकडे लिहा म्हणलं तर मराठीचे आकडे लिहिता येत, पोरं लिहिता येत. मराठीचे आकडे बंद झाले लिहिणं. मराठी समजन महाराज. आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक हे महिने आपल्या लेकराला शिकवा. महाराज मराठीला विसरू नका. माय भाषा आहे, माय बोली आहे आपली. आणि म्हणून हा महिना फाल्गुन महिना आहे की नाही? फाल्गुन महिन्याचे ना. याच महिन्यामध्ये पयोव्रत केल्याची कथा आहे. पयोव्रत महाराज या महिन्यामध्ये फाल्गुन शुद्ध प्रतिपदे पासून श्रीमद भागवत महाराजांचं, कराळे महाराजांचं, भारत महाराजांचं याच्यावर निरूपण झालं असेल. श्रीमद भागवतामध्ये भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेला व्रत केलं. त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. पयोव्रत म्हणजे गाईच्या दुधाचं सेवन करण्याचा हा काळ आहे. गाईच्या दुधाचं सेवन करून व्रत केलं. ते 12 दिवस केलं, येणाऱ्या द्वादशी पर्यंत उद्याच्या. 12 दिवसाचं ते व्रत आहे बर का. भक्त करायचं का तुम्हाला? जरा करा व्रत, जरा काहीतरी बरं होईल. नाही तर ते गणपती बापा आढळले. भक्तान केलं सगळ्या गावाला भेटतंय की नाही? सगळ्या गावाला घेते. काय आगाडी शोधा तुमची पास करायला. ऐका जरा, ते पयोव्रत म्हणजे दुधाचं आहे, दुधाचं. गाईचं दूध सेवन करून ते व्रत करायचं असते. आणि त्या अदितीनं ते केलेलं आहे. अदितीला भगवान म्हणले, हे मा, एवढा मोठा यातनेनं हे, कारण ते दूध पिऊन करायचं आहे, तुला काय पाहिजे? देवा मला काही पाहिजे नाही, तू पोटी यावा, तू माझ्या पोटी ये, दुसरं काही नको. भगवान म्हणले काय हरकत नाही, मी पोटी येतो. आणि म्हणून भगवान अदितीला अशा वसुदेवाचे 3 जन्म सांगितले जातात. पहिला अदिती कश्यप होते, आणि सुतवा प्रश्नी दुसरे आहेत, आणि वसुदेव देवकी तिसरे आहेत. अशा प्रकारानं देवकीला या ठिकाणी भगवान परमात्म्यानं वर दिला होता. आणि म्हणून देवकीच्या उदरी आलेले आहेत. पण आल्यानंतर लगेच म्हणतात, कारण त्या कंसाच्या यातनेमध्ये बंदीखान्यामध्ये होत्या, बंदीखान्यामध्ये असल्यामुळं वसुदेवाला म्हणतात की याला नंदाच्या घराला मजली गोकुळा, नंदाच्या घराला मजली गोकुळा, मजली महाराज नंदाच्या घरी काय होतं? तर नंदाच्या घरी सुख समाधान होतं, कारण तिथं गोकुळ होतं, गायी होत्या. आणि नंदाची एक हे होती, कामना होती की देवाने माझ्या हातचं खाल्लं पाहिजे. वसुदेव म्हणले तू माझ्या पोटी या, देवकी म्हणे माझ्या पोटी आहे, पण यशोदा म्हणली माझ्या हातचं देवानं खाल्लं पाहिजे. देवाची
कारण ज्याकी रही भावना जैसी, ज्याची जशी भावना असेल भगवान त्याप्रमाणे त्याला हे करतायत. यशोदेच्या घरी भगवान आलेले, पण यशोदेला माहित नाही. म्हणून एक गोवळण म्हणते की यशोदेला पुत्र झाला, आणि म्हणून त्या सर्वच्या सर्व वार्ता गोकुळामध्ये पसरल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावेची पुढे जाती वाट सुसवड. एक धावेची पुढे जाती वाट सुसवड. एक धावेची पुढे जाती वाट सुसवड. धावी एकी पुढे. आपल्या गावामध्ये एखादी यशोदा नावाची माता असेल, आहे की नाही? यशोदा नावाची धरून चला, तिला मुलगा झाला बरं का, आणि त्या मुलाची वार्ता गावात जर पसरली तर सगळं गाव धावून जाईल का पाहायला? काहून गेले असतील गोपिका? त्या यशोदेच्या बाळाला पाहण्याकरता धावून का गेले असतील? त्याच्या पाठीमागे एकच कारण होतं, कारण यशोदेचं प्रेम घराघरामध्ये होतं. यशोदेनं काय करायचंय, ज्या घरात गेली त्या घराचं बाळ उचलायचंय, त्याला सुंदर त्याला नटवायचं, सजवायचंय, खाऊ घालायचंय, आणि त्याच्या घरी नेऊन पोहोचवायचंय. कारण यशोदेला पुत्र नव्हता, संतती नव्हती. जगाच्या पाठीवर आपल्याला संधी आहे काहीतरी, त्या संधीचं सोनं करण्याची युक्ती आमच्या यशोदेहून शिकली पाहिजे माता भगिनीनं. महाराज, माता भगिनीला खूप मोठा आदर्श आहे हा. यशोदेला प्रत्येक घरात प्रेम होतं, आणि त्या प्रत्येक घराच्या प्रेमानं काय केलं, यशोदेबद्दलच्या शुभकामना केल्या होत्या. जे जे काय करत होत्या त्या यशोदेसाठी करत होत्या, की यशोदा ही आपल्या गावाची राणी आहे, गोकुळाची, पण राणीला संतती नाही. यशोदेला पुत्र होण्याकरता आपण काहीतरी करू. आणि प्रत्येक गोपिकेनं काय करायचंय, कोणी म्हणायचे की देवा मी यमुनेचे 1000 स्नान करील, पण यशोदेला पुत्र दे. तिने हे 1000 स्नान करायचे. काही म्हणायच्या की हे गोमाता मी तुला 1000 प्रदक्षिणा घालील, यशोदेला बाळ होऊ दे. यशोदेसाठी गाईला प्रदक्षिणा. काही म्हणायच्या हे देवा मी तुळशीला 1000 प्रदक्षिणा करेल, पण यशोदेला बाळ होऊ दे. आणि यांच्या प्रदक्षिणा चालू आहेत. यांच्या प्रदक्षिणेचं तिळतिळ पुण्य यशोदेच्या खात्यामध्ये पडत आहे. महाराज, यशोदेच्या खात्यात पुण्य पडत आहे बरं का. आता गावकऱ्यांनी जर ठरवलं की महाराजाच्या खात्यामध्ये दर महिन्याला 100 रुपये टाकायचे, माझ्या खात्यामध्ये कसे टाका, गाईसाठी टाका बा, मी थोडंच म्हणालो माझ्यासाठी नका टाकू. दर महिन्याला 100 रुपये. हे बा नारदाच्या गादीवर बरं का बुवा, मला सांगायला अभिमान वाटतो, बंडा तात्या कराडकर युवा मित्र आपल्या महाराष्ट्राचे वारकरी, एक मोठी झुंज आहे. दाऊ कंपनीला हटवण्याकरता बंडा तात्यानंच आंदोलन केलं त्यावेळेला. तर सुरुवातीला काय होतं, आपली परिस्थिती नाजूक होती. बंडा तात्यानं सुरुवातीला आपल्या गोशाळेच्या अकाउंट मध्ये दर महिन्याला 1000 रुपये टाकावं. दर महिन्याला 1000 रुपये, दर महिन्याला 12 महिन्याचे 12,000च्या पावत्या मी कार्तिकीला गेल्यानंतर बंडा तात्याला द्यावा, कारण ऑडिट करावं लागते. 1000 रुपये कुठून आले, कशा कुणाला दिले, ऑडिटसाठी. आणि त्याच्यानंतर मग असे 5-7 वर्ष गेले. एक दिवस तात्याला म्हणलो, तात्या तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या कृपेनं महाराष्ट्र सरकारनं आम्हाला 1 कोटी रुपये दिले. आता आम्हाला 1 कोटी रुपये दिले तात्या. आता तुमचे पैसे आम्हाला नको आहेत, तुम्ही आता थांबवा, देऊ नका, टाकू नका. त्यावेळेस तात्यानं ते थांबवले. मला सांगा, गायी करता काय अंतःकरण आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज वक्ते बाबांना सुद्धा गायीच्या चाऱ्या करतात. त्या काळामध्ये, अरे ज्या काळात आणीबाणी आहे, अतिशय कठीण परिस्थिती आहे, अतिशय नाजूक परिस्थिती आहे, कारण आहार तर प्रत्येकालाच लागतो, त्या गायीला आहार चारा देण्याकरता. तसं यशोदेच्या
प्रत्येकानं पुण्य खात्यामध्ये टाकल्यामुळं यशोदेची रास पुण्याची झाल्यामुळं आज तिच्या घरी भगवान परब्रह्म परमात्मा अवतरले. आता ही वार्ता कानावर कोणाच्या गेली? ज्याने ज्याने 1000 प्रदक्षिणा केल्या त्याच्या कानावर गेली. ज्याने ज्याने यमुनेच्या स्नान केले त्याच्या कानावर गेली. काय? यशोदेला पुत्र झाला. मग सांगा, जिच्या करता आपण पुण्य केलं तिला पुत्र झाला, पाहण्याची आतुरता असेल का नसेल? पाहण्याची आतुरता आहे. 1 धावी एका पुढे एक धावायली आणि म्हणायची, कृष्ण हे यशोदे, हे जे बाळ झालं ना हे माझ्या पुण्याने झालंय, तुझ्या पुण्याने नाही. यशोदा म्हणते हो. आणि म्हणूनच परमार्थामध्ये निरहंकार वरती जर कोण असेल तर ती यशोदा आहे. एवढं सुंदर बाळ झालं ती म्हणते माझ्यानं नाही झालंय, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं झाले. किंबहुना तुमचे केले. प्रत्येक मुलानं म्हणलं पाहिजे ही जी काही कमाई असेल माझ्या बापाची कमाई आहे. प्रत्येक पत्नीनं म्हणलं पाहिजे काय असेल ते मालकाचं आहे, मालकाचं आहे, पतीचं आहे. प्रत्येक शिष्यानं म्हणलं पाहिजे माझ्या श्री गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरूंचं आहे. महाराज वैकुंठवासी केहाळकर महाराजांनी मला मांडीवर खेळवलं, मांडीवर. आणि त्यांचेच उपकार आहेत महाराज इथं उभं राहण्याचे. कारण त्यांना कसं विसरता आपण. आणि म्हणून यशोदा या ठिकाणी का ग यशोदा, हा याचं नाव ठेवायचंय. काय नाव ठेवायचंय बरं का? याचं नाव ठेवायचंय कृष्ण. बरं का? कृष्ण नाव ठेवलं गेलं. आता कृष्ण नाव का ठेवल्या मागे हे गर्ग ऋषींना विचारा. कारण तो दिसायला दिसतो सावळा आणि म्हणून कृष्ण नाव ठेवल्या गेलं. कृष्ण लहानाचा मोठा झाला. आपली वेळ थोडी जवळ येत आहे म्हणून मी जास्ती वेळ घेत नाही. महाराज या कृष्णाचं एक वैशिष्ट्य आहे, तो आकर्षित करतो. बर का? जो आकर्षित करतो त्याचं नाव आहे कृष्ण. काय आकर्षित करतो? मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला आयुष्य तुम्हाला मिळो काही आणि असंच उदंड तुमच्या कार्य टाळ्या वाजवा. गुणवान आलं खरोखरच त्या गुणाची आपण हे केली पाहिजे. आणि असं वाटलं पाहिजे की परमेश्वरा असे गुणवान या भूतळावर खरोखरच आम्हाला आमच्या भाग्यानं लाभले. हा धन्य आहेत महाराज. कारण या बाबतीत महाराष्ट्र तर आघाडीवर आहे आणि त्याच्यात परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा सर्वात आघाडी आहे, आघाडीवर आहे. खरोखर आहे. मला आता येताच असं ऐकायला मिळालं की तरुण मुलांनी याच्यात भाग घेतल्यामुळं कार्यक्रमाचे स्वरूप चांगलं मिळालं. आणि तरुणाचं गरज आहे. जरा तरुणाचं स्वागत करू, जरा टाळ्या वाजून जरा टाळ्या. अतिशय सुंदर आहे. तर कृष्ण म्हणजे कोण आहे? जो आकर्षित करतो. आणि आकर्षित कोणाला केलं तर महाराज गोकुळच्या सर्व गवळ्यांना केलं, सौंगड्यांना केलं. छोटे छोटे बाळ येऊ लागले बरं का. आणि मनोहरानं सगळ्याचं मन हरण केल्यामुळं एकत्र येऊ लागले. भगवान बाळकृष्ण आता रांगू लागले. आता रांगता रांगता देवानं काय केलं आहे बा. कृष्ण लीलेचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला आहे. हा जगाच्या पाठीवर कृष्ण चरित्र हे गोकुळाचं जे आहे हे आदर्श चरित्र आहे.
हा महाराष्ट्र हा एका काळामध्ये कोणत्या याच्यामध्ये आहेत जिजाऊन सांगायचं की शिवबा तुला हे करण्याची गरज आहे, तुला ह्या गोष्टीची गरज आहे, कारण परकीय लोकांची शक्ती वाढत गेलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्ण लीलेचा कोणता भाग घेतला तर सौंगड्याला एकत्र करण्याचा भाग घेतला आहे. मावळे जमा करायचे, पण या मावळ्यांना काय करायचंय, अगोदर आपल्या घरचं खाऊ घालावं लागतं बरं का, आपल्या घरचं खाऊ घालावं लागतं. आणि म्हणून हातामध्ये एके हाती लोण्याचा कवळू, मुख माखिले आळू माळू, ते लोण्याचा गोळा घेतला आणि गोपाळांच्या मुखामध्ये घालू लागले. अनेक गोपाळांच्या मुखामध्ये, कारण वाटी आपुल्यानीच हसते, हात देवाचा, लोणी देवाचं, प्रेमही देवाचं, आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये गोडी लागले गेली. हा का रे तुला लोणी मिळालं का, मला नाही मिळालं. मग कोणी व्हा रे अधिकारी त्याशी हरी देईल, तुम्ही अधिकारी व्हा, तुम्ही त्यांचे म्हणवा, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस, देवाचे म्हणवा. सगळेजण आलेले आहेत. अशा प्रकाराने एक संघटन तयार झालेलं आहे. कंसाची सत्ता हे करण्याकरता याची गरज होती, आणि म्हणून कृष्ण लीला ही आपल्या जीवनामधला खूप मोठा एक आदर्श असा आहे की आपल्याला जर एकवटून शक्ती एकाच ठिकाणी जर आली तर आपण सामना करू शकतो, असे यामध्ये आहेत. आणि म्हणून अनेक गोपाळ येऊ लागले, भगवंत त्यांच्याशी बोलू लागले, आता देवाशी बोलू लागले. अतिशय मागचे काही स्मरण झालेत काहींना, म्हणजे का रे आपण याचे काम केले पण याच्या हातचं खाल्लं नाही. आठवण आली मागच्या याची, आपण याचे काम केले पण याच्या हातचं खाल्लं नाही. राम अवतारात काम केले पण झाडाचा पाला खाल्ला, आता नाही तसं नाही करायचं, आता बरं का याच्या हातानं खायचे. आणि म्हणून ते भावनेप्रमाणे त्या ठिकाणी येऊ लागले. प्रत्येकाला ते लोणी मिळू लागलं, आणि लोणी मिळता मिळता कृष्णा सांग आता काय करायचं, म्हणजे काय आता चला वळू आपण गायी वळू. आणि सर्वांनी आपल्या गायी घेतल्या, यमुनेच्या किनाऱ्यावर आले. अध्यात्म शास्त्र एक म्हणते की आपले इंद्रिय हे गायीच आहेत, आणि या इंद्रियाला वळवायचे आपल्याला. आता बऱ्याच ठिकाणी अभंगामध्ये चला वळू शब्द आहे, तर वळू शब्द हा ओघात आलेला आहे. खरा अर्थ आहे वळवू गायी, गायी वळवू आपण, कारण आपल्या गायी वळवावं लागतात, नाही तर गायी सरळच निघतात पुढे, नीटच जातात बाजारला. आता काही गायी मला रस्त्यानं भेटत्या तुमच्या गावच्या, काही गायी भेटत्या मला रस्त्यानं. मला आता या गायी जरा स्पीड मध्ये आहेत, आता वळवायला नाही जमत, जरा मंद झाल्यात वळू. गायीला असं वळवायचंय, आणि वळवायचं म्हणजे अंतर्मुख करायचंय, इंद्रियाला अंतर्मुख करायचंय, आत्मस्वरूपाकडे त्याला वळवायचंय. आणि म्हणून सर्व गायी वळवल्या गेल्या, एका ठाई बसवल्या गेल्या. भगवान बालकृष्ण आणि गोपाळ खेळ खेळतात. खेळ खेळता 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 बरं का भूका लागल्या होत्या, आणि म्हणून कृष्णा आता बरं का खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख देवा, मला भूका लागल्या. आणि भूक लागल्यामुळं काय झालं, सर्वांना आता काय केलेले या ठिकाणी. आता हा विषय थोडा श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये येतो. याचा एक भाग असा आहे की देवर्षी नारदांनी ही वार्ता ब्रह्मलोकामध्ये सांगितली, आणि ब्रह्मलोकामध्ये आज मला परब्रह्म परमात्मा सर्वांना
काला खाऊ घालणार आहेत आणि सर्व त्या ठिकाणी ब्रह्मदेव येऊन त्यांनी पाहिलेलं आहे. ब्रह्मदेवानं काय केलं, या बसवलेल्या गायी उठवल्या आणि ब्रह्मलोकात घेऊन गेल्या. गेले. हे देवाला कळालं होतं, कारण त्यावेळेला काय असतं, ब्रह्मदेवाला हा भूतलावर अवतारी पुरुष म्हणून त्याला काही त्याने ओळखलं नाही. कोणीतरी नंदाचा आहे, कोणीतरी गोकुळाचा आहे असं पाहिल्यामुळं पुन्हा त्यांनी काय केले, ते गोपाळही ब्रह्मलोकात नेले आणि म्हणून 1 वर्षपर्यंत वर राहिल्याची कथा भागवतामध्ये आहे. तोपर्यंत काय केलं देवानं, तावत सर्वे वर्ष पाला असं वर्णन आहे. स्वतः भगवान गोपाळ बनले, स्वतः गायी बनले आणि स्वतः भगवंतानं लीला केल्या. काही काही गोपिका म्हणाल्या, का ग माझ्या घरची गाय लय दूध द्यायली. आता ही देवरूपी गाय होती, ही कृष्णरूपी गाय होती, भरपूर दूध द्यायली. एक म्हणत होती माझ्या घरचं दूध वाढलं, तिसरी म्हणत होती माझ्या घरचं. हे दूध का वाढलं, समृद्धी वाढली. समृद्धी, धर्म केल्यानं समृद्धी वाढते. सप्ताहामध्ये दान धर्म केला की समृद्धी वाढत असते. हा, जरा इतिहास पहा मागचे. हा, जर देवानं देऊन जर देवासाठी देत नसेल तर भगवान म्हणतात की आता जास्ती दिवस नाही तुझ्या हातात राहणार, मोकळा होय आता, खनखन होय आता. कारण आम्ही देऊन पाहिलं तुला, तुझी काही हे नाहीये. कारण देव देऊन पाहतो बरं का. आणि त्या देण्याच्या मध्ये जर त्यानं धर्म केला तर विशेष त्याची हे मिळत असते. आणि म्हणून अशा प्रकारानं काय केलं, भगवान स्वतः गाई म्हणतात, स्वतः गोपाळ बनतात. ब्रह्मदेवाने विचार केला की आता काय करतो पाहू. तर सगळ्या गायी जशा तशा, गोपाळ जशा दिसे, काहीतरी म्हणले याच्यामध्ये हे आहे. आणि नंतर त्याला क्षमा मागण्याची वेळ आली. ब्रह्मदेवाने स्वतः भगवान गायी चालणाऱ्याला काय केले, साष्टांग दंडवत नमस्कार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओळखलं आणि मग म्हणले देवा मला क्षमा कर. हे सगळे गोपाळ, कारण कसं आहे, आघासुराची कथा भागवतामध्ये 1 वर्षानंतर सांगितली. मग तिथं प्रश्न केला, 1 वर्षानंतर सांगितली याचा अर्थ हे कुठं होते, हे ब्रह्मलोकात होते. कारण आघासुराला मारल्याशिवाय काला मिळत नाही. आघासुर म्हणजे कोण आहे, आग म्हणजे पाप. अग शब्दाचा अर्थ पाप गेल्याशिवाय काला भेटत नाही. आणि म्हणून आघासुर नावाचा दैत्य आमच्याही जीवनामध्ये आहे. पाप बुद्धी म्हणजे आघासुर आहे, पाप बुद्धी. हा बर का, माणसाची एक देहबुद्धी आहे आणि दुसरी पाप बुद्धी आहे. त्या पाप बुद्धीला जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत काल्याचा अधिकार मिळत नाही. आणि म्हणून तो आघासुर मारल्या गेला, पाप बुद्धी समाप्त झालेली आहे, भगवत बुद्धिभाव जागा झालेला आहे. आणि म्हणून आता सर्वांना भगवंतानं बसवलेलं आहे बरं का. कंबर बांधलेली आहे भगवंताने, सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केलेल्या आहेत. आणि आपल्या हातानं भगवान काय करतात, अभंगाचं 2रं चरण, काला वाटू
आपल्या जीवनामध्ये वाटू एकमेका. हा. का रे पोरो, अगोदर वाटाव का अगोदर खावा? सुंदर आहे, सुंदर. अगोदर म्हणजे खरं बोलायला ना, इथं का घरी? जरा लक्ष देऊन ऐका. ज्याच्या जीवनामध्ये वाटण्याचे विचार आहेत ते कुठे वाटण्यामध्ये आधी असते, आणि ज्याच्या जीवनामध्ये खाण्याचे विचार आहेत ते कुठे आधीच खायच्या मागे, कुठे खायच्या मागे आहे. लग्नात जावा पहिल्या पंक्तीत बसल, सप्त्यात जावा पहिल्या पंक्तीत बसल. वाढायचा नाही गडी, कारण वाढायची बुद्धीच नाही ना, खायची बुद्धी. बरं का, कारण मागे बहुता जन्म हेच करीत आलो आम्ही. दुसरं काय केलंय? पशुच्या जन्मात काय केलं आपण? तेच केलंय, आहे की नाही? खाण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. फक्त वाटण्याची सद्बुद्धी फक्त संतांच्या संगतीमध्ये मिळत असती, साधूच्या संगतीमध्ये वाटण्याची संगती. कारण साधू हे दाता आहेत, हा बर का, देणारे देणारे. आणि म्हणून काला वाटू एकमेका. काला या शब्दाचा अर्थ 3 प्रकाराचं वर्णन केलं आहे. एक आहे स्थूल देहाचा काला, एक आहे सूक्ष्म देहाचा काला, आणि एक कारण देहाचा काला. आता दही भाताचा काला हा या सूक्ष्म या स्थूल शरीरासाठी आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. म्हणून इथं माता भगिनी माझी हात जोडून विनंती आहे, वृंदावनला अयोध्येला जर बाया भेटल्या ना, तर एकूण एकाल भेटल्या. तर समजा अयोध्येला जर गेलो तर माता भगिनी जर भेटल्या तर सीताराम सीताराम म्हणतात. वृंदावनला जर गेल्या तर राधेश्याम राधेश्याम म्हणतात, है की नाही? है की नाही? आळंदीला जय हरी म्हणतात, आणि आपल्या गावाकडे काम कामच म्हणतात. काम काम, लय मोठं काम आहे, लय मोठं काम आहे. अरे राम राम म्हणा ना बापा, काम काम. काला वाटू, वाटू म्हणजे नाम वाटू. काला वाटणं म्हणजे नाम वाटणं आहे. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या जीवनामध्ये जेवढं नाम वाटता येईल तेवढं नाम आपण वाटलं पाहिजे. कारण नाम हे देण्याचं एक भयंकर मोठं हे आहे. म्हणून आज आपल्या भूतलावर ह्या गोष्टी घडणं आवश्यक आहेत. काला वाटू एकमेका. वाटत असताना स्वर्गाचे देव आले होते. तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात की आता आम्ही एक काम करू. वाकुलिया वाकुलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया रखुमाए रखुमाए वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. वाकुलिया, आता वाकुलिया दाखवणं म्हणजे एक चिडवणं आहे, चिडवणं. म्हणजे चिडवणं आहे बरं का. कारण कसं आहे, एखाद्याला मिळालं आणि एखाद्याला नाही मिळाल्यानंतर
बरं का, तुला मिळालं नाही घे, तुला मिळालं नाही घे, तुला मिळालं नाही, आहे की नाही. तसं ब्रह्मदेव हे ब्रह्मलोकात असून सुद्धा त्यांना ते काला मिळाला नाही आणि म्हणून कालियाची असे आणि देव जळी झाले मासे. म्हणजे हरिनाम हे भूतलावरच आहे, हे स्वर्गात नाही. हरिनाम हे स्वर्गात असतं तर त्याने इच्छाच केली नसती. मार्का स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा लोकी व्हावा जन्मामा. बरं का, आम्हाला जन्म व्हावा, नारायण नाम घेऊ, आम्ही जीवनमुक्त होऊ, अशी त्यांची आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, जर उत्तम लोका ब्रह्मदेवाला जर आम्ही वाकुल्या जाऊ, वाकुल्या दाखवणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. कारण आम्ही भूतलावरचे वीर आहेत, गाडे आहेत. आणि म्हणून आपली स्वतःची या ठिकाणी एक भगवत सान्निध्याची एक ताकद त्या ठिकाणी दाखवतात. आणि म्हणून काल्यानं या सर्व गोष्टी साध्य होतात. आपल्या गावचा हा काला खरोखरच एक परम भाग्यानं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे. त्या आयुष्याचं सार्थक होण्याची ही संधी आपल्याला काला घेण्याची. काला म्हणजे भौतिक रूपानं लाही आहे, पण त्याच्या पाठीमागची जी अद्भुत शक्ती आहे, भाव आहे, तो खूप मोठा आहे. आणि म्हणून गेल्या 7 दिवसापासून जी काही आपण सेवा केली, त्या सेवेचं श्रेय कार्याच्या दिवशी आपल्याला भगवान परमात्म्याला या ठिकाणी हे होते, सानिध्य मिळते. म्हणून काला हा कलस्थानी आहे. आणि म्हणून अशा ह्या कलस्थानी असणाऱ्या काल्याची आम्हाला ही सेवा श्री संत गजानन महाराजांच्या कृपेनं लाभत आहे. काला हा कोण वाटला तर ज्ञानोबारायनं वाटला. आणि म्हणून माऊलीचं भजन करूया आणि सेवा समाप्त करू. ज्ञानेश्वर तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जाता जाता एक विशेष आपल्याला काही गोष्टीची जाणीव करून द्यायची. काल्यामध्ये दह्याचा आणि लाह्याचा प्रसाद हा अनिवार्य आहे. कोणी म्हणेल काल्यात तूप आणते तर तूप नाही जमत, काल्यात तूप नाही जमत, काल्यात दहीच पाहिजे. हे दही कोणाचं प्रतीक आहे? दही हे जीवाचं प्रतीक आहे आणि लाई हे देवाचं प्रतीक आहे. जीव कसा आहे? आंबट आहे. लाई ही कशी आहे? परमात्म रूप आहे, ती निर्गुण रूपात आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, त्या लाहीमध्ये पोघर भाव आहे दह्याला साठवण्याचा. तसं भगवान परमात्म्यामध्ये साठवण्याचा भाव आहे, जीवाला साठवण्याची ताकद परमात्म्याची आहे. एक भाग हा झाला. विज्ञान असं म्हणतंय की आता काल परवा आपल्या गोशाळेला शासनाचं एक पत्र आलं. बरं का महाराज, शासनाचं पत्र आलं. काय पत्र आलं की येणाऱ्या काळामध्ये शाळेमध्ये सुद्धा अभ्यासक्रम आता बदलणार आहे. आता पोरायला शाळेमध्ये आपल्या भारताचं सुदैव आहे की सध्या विद्यमान पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत. आता अभ्यासक्रम बदलणार आहे. आपल्या शाळेमध्ये येणार भगवद्गीता शिकवल्या जाणार, रामायण शिकवल्या जाणार, महाभारत शिकवल्या जाणार. आणि दुसरी गोष्ट कृषी शास्त्र शिकवल्या जाणार. म्हणजे शेती कशी करायची हे शाळेमध्ये शिकवल्या जाणार. अरे दुर्दैव आमचं होतं की भारत कृषीप्रधान देश असताना त्या कृषीची शिकवण आमच्या शाळेमध्ये मुलांना नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी आमच्या गोशाळेला पत्र आलंय की तुम्ही शिक्षक घडवा, तुम्ही सेंद्रिय शेती करणारे शिक्षक. म्हणून पंचगव्य ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून एक कोर्स यायला आहे. आठवण म्हणून आपल्या सर्व गावकऱ्यांना सांगेल, जे विद्यार्थी 10वी 11वी पासून पुढे चाललेत अशांना पंचगव्य शिक्षक म्हणून डिप्लोमा करता येते. आता ती आपल्या गोशाळेला मान्यता मिळाली. येणाऱ्या 1 महिन्यात 2 महिन्यात त्याचे पूर्ण अभ्यासक्रम तयार होतील. माझी हात जोडून विनंती आहे माता भगिनींना, आपल्या घरामध्ये आपलं जीवन सुखी असलं तरच आपलं समाधान होत असते. आपल्या घरामध्ये जर आज पाहू गेलो तर आपल्या घरामध्ये रासायनिक खताचा आणि याचा असा परिणाम झाला की प्रत्येक माणूस घरामध्ये बिमार आहे. महाराज काय सांगाव, 15 वर्षाच्या मुलाच्या 2 किडन्या फेल व्हाव क्या? 2 किडन्या फेल झाल्या एका मुलाच्या. 15 वर्षाचं वय, 2 किडन्या फेल आहे. कशामुळे झाल्या? तर केवळ
हे मेडिकल जास्ती वापरल्यानं, जास्ती गोळ्या खाल्ल्यानं, जास्ती औषधं खाल्ल्यानं, हा, आणि पोरं व्यसनाधीन होत चाललेले आहेत. मला तर असं वाटतंय, आपल्या सिंदगीकरांना माझी विनंती आहे की या सप्ताहामध्ये व्यसनमुक्तीचे कार्यक्रम ठेवले पाहिजे. जे मुलं कार्यकर्ते आहेत ते निष्कलंक पाहिजेत. कार्यकर्ते निष्कलंक, कोणतंच व्यसन असू नये अशा मुलांना. त्यांचं जीवन जर आपल्याला सुखी पाहायचं असेल तर व्यसनापासून ते दूर असले पाहिजे. आणि म्हणून आपल्या मुलांना सुदृढ करण्याकरता माता भगिनीची खूप मोठी ही आहे. तर प्रत्येक घरामध्ये तुळशी पत्र सेवन करण्याची एक आदत असली पाहिजे. तुळशीचे पानं खाण्याची आदत पाहिजे. महाराज फुकटम फाकटम आहे का, लागायले का काही? हा, फुकटम फाकटम आहे ना, तुळशीचे पानं खायला काय लागायले? महाराज कोरोनामध्ये सगळा भारत, इतर देश सगळे हे झाले, पण भारत देश हा बचला का? तुळशीचे झाडं होते प्रत्येकाच्या दारात. तुळस ही आपल्या घराचं सौभाग्य आहे. महाराज बऱ्याच घरामध्ये मी पाहतो तुळशी वाळून गेलेल्या आहेत. ज्याच्या घरच्या तुळशी वाळल्या त्याच्या घरचा धर्म वाळला, त्याच्या घरची समृद्धी वाळली, त्याच्या घरचं ऐश्वर वाळलं. तुळशीला वाळू देऊ नका. तुळशी आपला प्राण आहे. तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो वाळल्यानंतर, अरे त्या तुळशीचं काहीतरी महत्व आहे म्हणतो संतांनी तिचा स्वीकार केला. तर तुळशीचे पानं आणि गाईचं गोमूत्र आपल्या घरामध्ये प्रत्येक लेकराला प्रसाद रूपान का होलं दिलं पाहिजे. कारण गाईच्या गोमूत्रामध्ये कॅन्सर नावाचे रोग दूर करण्याची ताकद आहे. आज कळत न कळत आम्ही चहा पितो, बाहेरच्या पॉकेटचे दूध पितो आम्ही. हे केमिकलचे दूध आहेत. महाराज भयंकर येणारा काळ घातक या रोगानं हे होणार आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, आपण आपल्या घराला सावरा. आपलं स्वयंपाकघर हेच आपलं मेडिकल आहे. आपल्या घरातली हळद असेल, आपल्या घरातलं मिरं जिरं असेल, मोहरी असेल, हे सगळे औषध आहेत. आणि हे शिकवण्याची पद्धत आता महाराष्ट्र सरकारनं आपल्याला एक व्यवस्था दिलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या गोशाळेवर एक कॉलेज म्हणून, पंचगव्य कॉलेज म्हणून आपल्याला मिळालंय. त्याच्यामध्ये विद्यार्थी घडतील. आपल्या घरामध्ये त्या गोष्टी कशा वापरायच्यात ही शिकवण होईल. आणि म्हणून हे जीवन अतिशय मोलाचं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये, गायीच्या सानिध्यामध्ये, संत साधू महात्म्याच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलात तरच आपलं जीवन सुखानं पार पडेल. अन्यथा आपल्याला रडण्याशिवाय दुसरी काही आपल्याला हे नाही आहे. की एका बाजूने आम्ही खूप मोठा पैसा कमवतो आणि एका बाजूने आम्ही अधोगतीच्या मार्गाकडे चाललेलो आहेत. हे वाचवण्याकरता धर्म हाच मोठा आपल्याला आधार आहे. म्हणून आपल्या गावकऱ्यांना देवा तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आपण ही परंपरा जतन केलेली आहे. आता आणखीन 1 वर्ष गेल्यानंतर आपण 12 वर्षाचा एक तपपूर्ती सोहळा चांगला बनवावा, चांगला करावा. आता 10वं वर्ष आहे, आणखीन 1 वर्ष आहे. देवानं वाचलो जगलो तर आपण सगळा हा सोहळा पाहूया. कारण काय, तपपूर्ती सोहळा, प्राण प्रतिष्ठेचा तपपूर्ती सोहळा 12 वर्षाचा अतिशय आपल्या गजानन महाराजांच्या कृपेनं व्हावा आपल्या हातून. आपण नामदेव रायला जसे म्हणतात, नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा. आपल्या या संकल्पनेला भगवान परमात्मा पूर्ण करो अशी भगवंताला प्रार्थना करूया आणि आपलं माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली